नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामधील बॉम्बे हायकोर्टच्या भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त असे ड्रायव्हर भरतीची आपली प्रश्नमालिका सुरू आहे आणि आत्ताच आपलं हे जे सेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्या हायकोर्टचे विविध जे काही खंडपीठ आहेत त्या खंडपीठांची माहिती तुम्हाला मित्रांनो येणाऱ्या या काळामध्ये मिळणार आहे की महाराष्ट्रात एकूण खंडपीठ किती आहेत, बॉम्बे हायकोर्ट खंडपीठाची स्थापना कधी झाली, नागपूरची कधी झाली, औरंगाबादची कधी झाली, अशी जी काही विविध खंडपीठ आहेत या खंडपीठांबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आजपासून जी नवीन आपली ही लेक्चर सिरीज सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न बघा काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली. बघा प्रश्न काय आहे पहिला आपला, की मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली असा आता इथं आपल्याला विचारलेला आहे. तर बघा इथं ऑप्शन मध्ये 1857, 1860, 1862 आणि 1875 असे आपल्याला हे चार वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. मित्रांनो, तुमचं उत्तर जे आहे ते उत्तर कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे की एक्झॅक्ट हे जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे या न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे. आणि याचं करेक्ट उत्तर बघा 1862 साली कधी झाली. मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्याची स्थापना 1862 साली झाली. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ जे आहे ते कुठं आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. बघा, मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्याचे खंडपीठ जे आहे ते मुख्य खंडपीठ कुठे आहे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये बघा नागपूर, औरंगाबाद, पणजी, मुंबई. आणि करेक्ट आन्सर बघा याचं काय आहे, मुंबई या ठिकाणी काय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत. बघा, मुंबई उच्च न्यायालय जे आहे या न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे. 2, 3, 4 आणि 5. बघा, मुंबई उच्च न्यायालय आपण बॉम्बे हायकोर्टची जी काही भरती आलेली आहे, ड्रायव्हर भरती असू द्या किंवा क्लार्क असू द्या, स्टेनोग्राफर असू द्या, यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं प्रश्न विचारले जाऊ शकतात बॉम्बे हायकोर्टच्या भरतीसाठीच. मित्रांनो, तुम्हाला असेच टेक्निकल प्रश्न पाहिजे असतील ड्रायव्हर भरतीचे, त्यासाठीची पीडीएफ आपल्याला आपण आपलं जे काही पोर्टल आहे mtechsolu.com ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती तुम्हाला ड्रायव्हर भरतीचे तांत्रिक प्रश्न, त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूची कशा पद्धतीने तयारी करायची, इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा सर्व प्रश्नांची पीडीएफ तुम्हाला तिथं उपलब्ध आहे. जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पीडीएफ आहे ती पीडीएफ मिळवू शकता. तर बघा, आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण खंडपीठ किती आहेत विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा की 5. किती? 5 मुंबई उच्च न्यायालयाची एकूण खंडपीठ आहेत. आणि तुम्हाला या खंडपीठांची नावं देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा, विदर्भ विभागासाठी कोणते खंडपीठ कार्यरत आहे. बघा, चला विदर्भ विभागासाठी कोणते खंडपीठ कार्यरत आहे आपल्याला विचारलेलं आहे. औरंगाबाद, मुंबई, पणजी आणि नागपूर. तुमचं उत्तर आहे ते मित्रांनो उत्तर कमेंट करत चला. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. असेच महत्वाचे प्रश्न, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भरती आली असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जातो. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायचं आहे. आणि बघा, विदर्भ विभागाचे खंडपीठ जे आहे ते खंडपीठ कुठं आहे तर नागपूर या ठिकाणी. चला, आलं का लक्षात? विदर्भ विभागासाठीचं जे खंडपीठ आहे मुंबई उच्च न्यायालयाचं ते कुठं आहे तर नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मराठवाडा विभागासाठी कोणते खंडपीठ आहे. आता आपण नागपूर बघितलं, आता इथं आपल्याला मराठवाडा विचारलेला आहे. मराठवाडा विभागासाठी कोणते खंडपीठ आहे, नागपूर, औरंगाबाद, पणजी आणि मुंबई. चला, मराठवाडा विभागासाठीचं खंडपीठ आहे औरंगाबाद. औरंगाबाद खंडपीठ कोणासाठी आहे तर मराठवाडा विभागासाठी आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, गोवा राज्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे. बघा, गोवा जे राज्य आहे या राज्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे
खंडपीठ कुठं आहे आपल्याला विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी, गोवा राज्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कुठं असणार आहे? आणि करेक्ट आन्सर बघा, पणजी. पणजी या ठिकाणी गोवा राज्यासाठीचं मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. 7वा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील. मुंबई उच्च न्यायालयाचे बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाची स्थापना कधी झाली? बघा, नागपूर खंडपीठाची स्थापना विचारलेला आहे आपल्याला 1862, 1920, 1936 आणि 1981 असे आपल्याला इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि करेक्ट आन्सर बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे जे नागपूर खंडपीठ आहे त्याची स्थापना 1936 साली झाली. कधी झाली? 1936 साली. साल व्यवस्थित लक्षात ठेवायचे. बघा, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना कधी झाली? चला, नागपूर बघितलं, मुंबई बघितलं, आता औरंगाबाद खंडपीठ जे आहे या खंडपीठाची स्थापना कधी झाली? 1936, 1981, 1982 आणि 1990 असे हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. लेकरांनो, तुमचं उत्तर आहे ते उत्तर कमेंट करत चला. तुम्ही तुमचं उत्तर कमेंट केलं तर मलाही समजतं तुम्ही सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात ते. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मागणी होती, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज होते की जे काही खंडपीठ आहेत त्या खंडपीठांबाबत माहिती द्या, म्हणून आपण ही खंडपीठांची माहिती सुरू केलेली आहे. आणि बघा, औरंगाबाद खंडपीठ जे आहे ते औरंगाबाद खंडपीठाची स्थापना 1981 साली झाली. बघा, तुम्हाला मुंबई हायकोर्टच्या भरतीसाठी अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पणजी गोवा खंडपीठाची स्थापना कधी झाली? इथं जे काही 5च्या 5 खंडपीठ आहेत त्या खंडपीठांची स्थापना मी तुम्हाला दिलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला सर्व खंडपीठांच्या स्थापना ज्या आहेत त्या स्थापना माहित होणार आहे. पणजी खंडपीठाची स्थापना 1975, 1980, 1982 आणि 1985. चला, आणि करेक्ट आन्सर कमेंट केलेला असेल 1982 साली काय झालेलं आहे तर पणजी म्हणजे गोवा खंडपीठाची स्थापना जी आहे ती स्थापना 1982 साली झाली. आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न लेकरांनो तुमच्या समोर आहे. खालीलपैकी कोणते खंडपीठ सर्वात जुने आहे? बघा, मी तुम्हाला इथं सर्व खंडपीठांच्या स्थापना सांगितलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक कमेंट कराल. तर खालीलपैकी कोणते खंडपीठ सर्वात जुने आहे? मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पणजी. चला, तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर याचं उत्तर नक्कीच कमेंट केलेलं असेल. तर नागपूर खंडपीठ जे आहे ते काय आहे? सर्वात जुने मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वात जुने खंडपीठ हे आहे नागपूर. आलं का लक्षात? मित्रांनो, तुम्हाला या टेक्निकल प्रश्नांची पीडीएफ हवी असल्यास तुम्ही आपल्या mtechSUValue.com या वेबसाईटला व्हिजिट करा. वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल, तुमचे मित्र ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात मित्रांनो विसरू नका. म्हणजे मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायला एक तुमच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो, एक ऊर्जा मिळते. तर भेटूया अशाच पुढच्या टेक्निकल प्रश्नांमध्ये, खंडपीठांच्या भागामध्ये पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.